बातमी नागपूरची आहे, कारण नागपूरमधल्या 12वी पेपर फुटीचं प्रकरण आणि या प्रकरणी चौकशी करता 5 सदस्यांची SIT समिती गठीत करण्यात आली आहे। सेंट उर्सुला परीक्षा केंद्रातून पेपर फुटलेला होता रसायनशास्त्राचा आणि या प्रकरणी 4 जणांना आतापर्यंत अटकही करण्यात आली आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, या सगळ्या संदर्भात आता SIT गठीत होताना दिसतीये। अगदीच लागवीजी प्रशासनाच्या सक्त सूचना होत्या की राज्यभरामध्ये जे आहे ते कॉपीमुक्त अभियान जे आहे ते काटेकोरपणे राबवायचं। तरी सुद्धा जे आहे ते नागपूरमध्ये जे आहे ते या पद्धतीने पेपर फुटीचं प्रकरण जे आहे ते एकंदरीत समोरलं आहे। सेंट उर्सुला या परीक्षा केंद्रावरती जे आहे ते एका विद्यार्थीजवळ जे आहे ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेवरतीच उत्तर जे आहे ते त्या ठिकाणी लिखित स्वरूपात येत असल्याचं प्रकार जे आहे ते समोर आलेलं होतं। आणि त्यानंतर शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी जे आहे ते संबंधित केंद्रावरील संपूर्ण चौकशीचे आदेश दिले होते। त्यानंतर जवळपास 4 जणांना जे आहे ते या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। आणि हे प्रकरण जे आहे ते नागपूरपुरतच मर्यादित नसून हे प्रकरण अजूनही इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा जे आहे ते या पद्धतीने पेपर फुटीचे प्रकरण पत्रिकेवरती उत्तर देण्यात आले का या संबंधित चौकशी करण्यासाठी 5 सदस्यीय SITची जी आहे ती समिती गठीत करण्यात आली आणि एकूणच ही समिती जी आहे ते या मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।